नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जास्त दिवस नाहीयेत आपल्याला तयारीला, त्यामुळे लवकर लवकर रिव्हिजन करू. मानसशास्त्र भाग 9, 100 प्रश्न सुरू करू. 801. ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे वस्तू किंवा परिस्थिती यांचे संवेदनेद्वारे व्यक्तीस आकलन होते त्यास म्हणतात उत्तर अवबोध. 802. आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे यांनी सांगितले. उत्तर अल्फ्रेड बिने. 803. बालभारतीचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर पुणे. 804. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? उत्तर 3 फेब्रुवारी 1989. 805. लँग्वेज अँड थॉट ऑफ द चाइल्ड हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर जीन पियाजे. 806. एखाद्या व्यक्तीस शिकण्यास मदत करणारे कला म्हणजे होय? उत्तर अध्यापन. 807. पाठ्यपुस्तकांच्या मूल्यमापनासाठी गुणपत्रक कोणत्या शिक्षण तज्ज्ञांनी विकसित केले? उत्तर जॉर्ज हंटर व लुईस बोगल. 808. उद्गामी पद्धती यांनी मांडली? उत्तर रॉजर बेकन. 809. अध्यापन प्रतिमानांची मांडणी. उत्तर ब्रूस जॉयस व मार्शा वेल. 810. मूल्यमापनाचे जनक कोणास म्हटले जाते? उत्तर बेंजामिन ब्लूम. 811. बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला म्हणतात? उत्तर संवेदना. 812. शिक्षण हा सूचीतील विषय आहे? उत्तर सामायिक. 813. जे शिक्षण सहजही नाही आणि औपचारिकही नाही अशा शिक्षणाला शिक्षण म्हणतात? उत्तर अनौपचारिक. 814. व्यक्तीची श्रवण क्षमता कोणत्या एककात मोजतात? उत्तर डेसिबल. 815. प्रयोगशाळा पद्धती प्रतिमानाचे जनक कोण आहेत? उत्तर डोनाल्ड ओलिव्हर. 816. संप्रेषणाचे प्रतिमान सर्वप्रथम कोणी मांडले? उत्तर शानन व व्हीलर. 817. विद्यार्थ्यास कौशल्य शिकवण्यासाठी प्रकार उपयुक्त ठरतो? उत्तर प्रशिक्षण. 818. ज्ञान मिळवण्याची प्रमुख साधने म्हणजे? होय? उत्तर ज्ञानेंद्रिय. 819. क्रियात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांची भारतीय स्वरूपात मांडणी कोणी केली? उत्तर R.H. दवे. 820. संवेदनासाठी असणे आवश्यक आहे? उत्तर उद्दीपक. 821. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे यांनी म्हटले? उत्तर 822. मूल्यमापन तसेच असते? उत्तर संख्यात्मक तसेच गुणात्मक. 823. विद्यार्थ्यांचा विकास साधणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे? उत्तर सर्वांगीण. 824. ऑरिजिन अँड इंटेलिजन्स ऑफ द चाइल्ड हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर जीन पियाजे. 825. ज्यातून प्रभावी व परिणामकारक शिक्षण दिले जाते ते यशस्वी अध्यापन होय अशी व्याख्या कोणी केली? उत्तर मर्सेल. 826. अध्यापनचा जीवनाशी व विषयांशी संबंध जोडणे म्हणजे? होय? उत्तर समवाय. 827. सध्या शिक्षणामध्ये क्षेत्रावर अधिक भर असल्याचे दिसून येते? उत्तर बोधात्मक. 828. दुसऱ्याचे विचार, भावना, दृष्टिकोन त्या व्यक्तीच्या भूमिकेतून जाऊन जाणणे यास पद्धती म्हणतात? उत्तर भूमिका, अभिनय. 829. सूक्ष्म अध्यापन तंत्राचे निर्माते कोण आहेत? उत्तर लन. 830. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बेंजामिन ब्लूम यांनी मूल्यमापन तंत्राची साली मांडणी केली? उत्तर 1948. 831. अपेक्षित उद्दिष्टे नियोजित वेळेत साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक निवडलेल्या विद्यार्थ्यांना मिळालेले अनुभव म्हणजे? होय? उत्तर अध्ययन अनुभव. 832. विद्यार्थी उत्तर समजून देतो की पाठांतराने हे तपासणे परीक्षेत शक्य आहे? उत्तर तोंडी. 833. स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणी मांडली? उत्तर वेगोटस्की. 834. विशिष्ट उद्दीपक विशिष्ट प्रतिक्रिया असे संबंध अध्यापनात केले जातात? उत्तर अभिसंधान. 835. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक सहाय्य असले पाहिजे असा विचार यांनी मांडला? उत्तर डॅनियल गोलमन. 836. मूल्यमापन तंत्राचा उदय देशात झाला? उत्तर अमेरिका. 837. प्रेषक व ग्राहक यांच्यातील सामायिक अनुभव म्हणजे संप्रेषण ही व्याख्या कोणी केली? उत्तर श्रम. 838. विद्यार्थ्यांची संकल्पनेसंबंधी स्पष्टता पाहणे हा कोणत्या प्रश्नांचा मुख्य उद्देश असतो? उत्तर लघुत्तरी. 839. समस्येचे विश्लेषण करून ते सोडवण्याची क्षमता विकसित करणे म्हणजे विचार होय ही व्याख्या कोणी केली? उत्तर मोहसीन. 840.
सन 1901 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा यांनी सुरू केली. उत्तर गिजूभाई बधेका. 841 आदर्श मूल्यमापन असते. उत्तर वस्तुनिष्ठ. 842 अध्ययन सुयोग्य, सुलभ व सुकर होण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे अध्यापन होय. ही व्याख्या कोणी केली? उत्तर प्रिसेंट. 843 शिक्षकाकडून अध्यापन करताना नकळतपणे घडून येणारा समवाय कोणता? उत्तर प्रासंगिक समवाय. 844 भूमिका अभिनय पद्धतीची मांडणी कोणी केली? उत्तर जॉर्ज शेफेल. 845 हे मूल्यमापनाचे गुणात्मक साधन आहे. उत्तर निरीक्षण. 846 पूर्वबाल्यावस्थेचा काळ ते इतका असतो. उत्तर 2 ते 6 वर्ष. 847 सरावाच्या परिणामातून व्यक्ती वर्तनात होणारा सापेक्षता कायम स्वरूपाचा बदल म्हणजे अध्ययन. ही व्याख्या कोणी केली? उत्तर किंबल. 848 सूक्ष्म अध्यापन तंत्राचा उगम कोणत्या देशात झाला? उत्तर अमेरिका. 849 मूल्यमापनाचे प्रत्येक साधन एका विशिष्टावर आधारित असते. उत्तर उद्दिष्टांवर. 850 मूल्यमापन त्रिकोणात हे ध्येय मध्यवर्ती ठेवून मूल्यमापन प्रक्रिया चाललेली असते. उत्तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास. 851 समूह अन्वेषण प्रतिमान कोणाचे आहे? उत्तर हर्बर्ट थेलन. 852 प्रतिकात्मक माहितीच्या संक्रमणातून लोकांनी त्याचा समान अर्थ समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजे संप्रेषण. ही व्याख्या कोणी केली? उत्तर जेम्स स्टोनर. 853 मूल्यमापन तंत्रामुळे ची खरी प्रगती कळते. उत्तर विद्यार्थ्याची. 854 प्रत्याभिज्ञान या स्मरण प्रकारावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न कोणते? उत्तर बहुपर्यायी. 855 सामाजिक ज्ञानरचनावादात कोणाचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते? उत्तर व्यगोटस्की. 856 अनुभवाची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार. ही व्याख्या कोणी केली? उत्तर नॉर्मल एलमान. 857 अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून घडून आणायचे बदल म्हणजे शैक्षणिक उद्दिष्ट होत. उत्तर अपेक्षित वर्तन. 858 जी उद्दिष्टे प्रत्यक्षपणे तात्काळ पडताळून पाहता येत नाहीत किंवा जी साध्य झाली हे सहजासहजी समजतही नाही अशा उद्दिष्टांना उद्दिष्टे म्हणतात. उत्तर अमूर्त. 859 प्ले ड्रीम्स अँड इमिटेशन इन चाइल्डहुड हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर जीन पियाजे. 859 शिक्षकांना अध्यापनातील नवीन विचार प्रवाहांची माहिती घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. उत्तर उद्बोधन वर्ग. 861 जा उद्दिष्टांचे स्वरूप ढोबळमानाने सांगितले जाते त्यांना उद्दिष्टे म्हणतात. उत्तर सामान्य. 862 क्रीडन पद्धती कोणी तयार केली? उत्तर कोडवेल कुक. 863 बाल्यावस्थेचा काळ ते इतका असतो. उत्तर 2 ते 12 वर्ष. 864 उत्तर बाल्यावस्थेचा काळ ते इतका असतो. उत्तर 6 ते 12 वर्ष. 865 गावच्या पारावर होणारी चर्चा संप्रेषणाचे उदाहरण आहे. उत्तर अनौपचारिक. 866 हे उद्दिष्ट बोधात्मक क्षेत्रातील सर्वात प्राथमिक स्तरावरील उद्दिष्ट आहे. उत्तर ज्ञान. 867 प्राप्त ज्ञानाचा व्यवहारात उपयोग म्हणजे होय. उत्तर उपयोजन. 868 समीपस्थ विकास ही संकल्पना कोणी मांडली? उत्तर व्यागोटस्की. 869 वर्गसभा प्रतिमानाचे जनक कोण आहेत? उत्तर विल्यम ग्लेसर. 870 कोणती अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारी आहे? उत्तर प्रश्नोत्तर पद्धती. 871 शिक्षण म्हणजे आत्माविष्कार ही व्याख्या कोणी केली? उत्तर रवींद्रनाथ टागोर. 872 अध्यापनात अध्यापकाने हेतू परस्पर घडवून आणलेला प्रसंग व विद्यार्थी यांच्या होणाऱ्या आंतरक्रियाला म्हणतात. उत्तर शैक्षणिक अनुभूती. 873 प्रेषकाने आपल्या मनातील आशयास सुसंघटितपणे तयार करणे यास म्हणतात. उत्तर सांकेतीकरण. 874 प्रक्षेपणात्मक साधनांचे जनक कोणास म्हटले जाते? उत्तर सिग्मंड फ्राइड. 875 ज्ञानरचनावादाचे प्रकार कोणते? उत्तर बोधात्मक, सामाजिक, समूळ. 876 यशस्वी अध्यापन म्हणजे होय. उत्तर परिणामकारक अध्ययन. 877 इष्ट दिशेने बदल घडवून आणण्यासाठी नियोजनपूर्वक योग्य प्रसंग सादर करणे म्हणजे होय. उत्तर अनुभूती. 878 हे व्यक्तीला जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध अनुभव देणारे महत्त्वाचे प्राथमिक स्तरावरील केंद्र आहे. उत्तर
कुटुंब 879. पियाजेच्या मते बौद्धिक विकासाची पायाभूत बाब कोणती? उत्तर परिपक्वता. 880. अनुकरण पद्धतीचा जनक कोणास म्हटले जाते? उत्तर हेगार्टी. 881. बुद्धिमंथन पद्धतीची मांडणी कोणी केली? उत्तर ॲलेक्स ऑसबोर्न. 882. एक निरीक्षण दुसऱ्या निरीक्षणापासून किती वेगळे आहे हे पाहण्याचे सर्वात उपयुक्त मापन म्हणजे? होय. उत्तर प्रमाण विचलन. 883. हे अनुभव देण्याचे एकमेव औपचारिक केंद्र आहे? उत्तर शाळा. 884. पूर्वशालेय अवस्था कोणत्या अवस्थेला म्हणतात? उत्तर पूर्व बाल्यावस्था. 885. नसंस्थेच्या 2 नसपेशींमधील कोणत्याही प्रकारचे संदेश म्हणजे? होय. उत्तर चेता संप्रेषण. 886. व्यक्तीच्या वर्तनाला इष्टवळण लावण्याच्या दृष्टीने शाळेतून दिले जातात. उत्तर अनुभव. 887. थॉट अँड लँग्वेज हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर व्यगोटस्की. 887. संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमानाचे निर्माते कोण आहेत? उत्तर डेव्हिड हंट. 888. अध्ययन सुयोग्य, सुलभ व सुकर होण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे? होय. उत्तर अध्यापन. 889. क्रमान्वित अध्ययनाची कल्पना यांनी मांडली? उत्तर 891. व त्यांच्या सहकाऱ्यांनी बौद्धिक क्षेत्रातील उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण केले आहे? उत्तर डॉक्टर बेंजामिन ब्लूम. 892. हे संप्रेषणातील विचार व कल्पनेचे उगमस्थान आहे? उत्तर प्रेषक. 893. संप्रेषण प्रक्रियेत हा मुख्य ग्राहक ठरतो? उत्तर विद्यार्थी. 894. कोणत्याही मुलाला योग्य व आदर्श नागरिक बनविण्याची प्रक्रिया म्हणजे? होय. उत्तर सामाजीकरण. 895. अपेक्षित क्षमता विद्यार्थ्यांच्या अंगी विकसित झाल्या किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी केलेले मूल्यमापन म्हणजे? मूल्यमापन. उत्तर क्षमताधिष्ठित. 896. विद्यार्थ्याच्या वर्तनातून आपण अध्ययन निष्पत्ती अपेक्षितो त्यास असे म्हणतात? उत्तर शैक्षणिक उद्दिष्ट. 897. मनापासून विशिष्ट हेतुपूर्तीसाठी स्वीकारलेली व सामाजिक पर्यावरणात पार पाडलेली कृती म्हणजे प्रकल्प होय अशी व्याख्या कोणी केली? उत्तर किलपॅट्रिक. 898. प्रभुत्व संपादनाची कल्पना कोणी मांडली? उत्तर बेंजामिन ब्लूम. 899. डाल्टन पद्धतीची मांडणी कोणी केली? उत्तर हेलन पार्कहर्स्ट. 900. शिक्षण या शब्दाला का असा प्रश्न विचारला असता चा बोध होतो? उत्तर उद्दिष्टांचा. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ सिरीज आपल्या चॅनलवर सर्वच विषयाची तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.